सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील बोरघर गावात असलेला श्रावणकडा धबधबा प्रवाहित झालाय। डोंगराच्या उंच कड्यावरनं कोसळणारा हा धबधबा आणि परिसरातील सर्वांनाच भुरळ पाडतोय। मात्र पर्यटनाच्या दृष्टीने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या धबधब्याकडे पर्यटक फारसे वळत नाहीयेत। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोरघर परिसरात असणारा श्रावणकडा धबधबा प्रवाहित झालाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हाच तो श्रावणकडा धबधबा। खरं तर अतिशय उंच डोंगरावरून कोसळणारं हे पाणी आणि त्यातून निर्माण होणारे तुषार यामुळे येथील सर्व दृश्य हे मनमोहक झालं आहे। खरं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या भागातील धबधबे प्रवाहित झालेत। त्यातच हा श्रावणकडा धबधबा अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असणारा हा श्रावणकडा धबधबा आणि अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी असणारा हा श्रावणकडा धबधबा आहे। पण हा श्रावणकडा धबधबा मात्र पर्यटकांपासून आणि पर्यटनापासून वंचित आहे। त्यामुळे या भागामध्ये पर्यटकांची गर्दी कमी होत असते। खरं तर शांततामय पर्यटनासाठी आणि सुरक्षित पर्यटनासाठी हा श्रावणकडा धबधबा अगदी चांगला पर्याय ठरू शकतो। त्यामुळे ज्या पर्यटकांना आपल्या कुटुंबासह अगदी निर्दोष ठिकाणी पर्यटनाचा लाभ पर्यटनासाठी यायचं आहे आणि पर्यटनाचा आस्वाद घ्यायचा आहे, वर्षाविहाराचा आस्वाद घ्यायचा आहे, त्या सर्व पर्यटकांसाठी हा श्रावणकडा धबधबा एक महत्त्वाचं ठिकाण ठरू शकतो। पर्यटकांपासून वंचित असलेला, दुर्लक्षित असणारा हा श्रावणकडा धबधबा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। एकदम निसर्गरम्य आणि शांततामय वातावरण असणारा आणि सुरक्षित असणारा हा धबधबा अनुभवण्यासाठी पर्यटकांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी असं आव्हानही आम्ही या ठिकाणी करतोय। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, बोरघर, पुणे।